जय भीम, नमो बुद्धाय. समतेचा आवाज या माझ्या चॅनलवर आज मी एक कविता सादर करते. कवितेचे नाव आहे चळवळीचा केंद्रबिंदू. कविता आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कविता आहे, तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू असा असू दे, माणसाच्या माणूसपणाचा त्यात ठसा असू दे. तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू असा असू दे, माणसाच्या माणूसपणाचा त्यात ठसा असू दे. निर्भग्न झालेल्या वस्त्यांचा आणि वस्त्रहीन झालेल्या रस्त्यांचा तुझ्या चळवळीत सहभाग असू दे. निर्भग्न झालेल्या वस्त्यांचा आणि वस्त्रहीन झालेल्या रस्त्यांचा तुझ्या चळवळीत सहभाग असू दे. लढावे तू, झगडावे तू, गोरगरिबांच्या अस्मितेसाठीच लढावे तू. लढावे तू, झगडावे तू, गोरगरिबांच्या अस्मितेसाठी लढावे तू. आणि तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू तू कर त्यांना. तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू तू कर त्यांना, ज्यांना भाकरीचा प्रश्न रोजच पडलेला असतो, तरीही त्यांची अस्मिता चळवळीत लढण्यासाठी जागी असते. तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू तू कर त्यांना, ज्यांना भाकरीचा प्रश्न रोजच पडलेला असतो आणि तरीही त्यांची अस्मिता चळवळीत लढण्यासाठी जागी असते. कारण तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वाभिमान तेवढ ठेवण्याची उर्मी असते. आणि म्हणूनच तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू असा असू दे की माणसाच्या माणूसपणाचा त्यात ठसा असू दे. पांढरपेशांचे विसरून जा लढणे. पांढरपेशांचे विसरून जा लढणे, कारण गोरगरीब लोकांमध्येच असते चळवळीसाठी जगणे आणि मरणे. पांढरपेशांचे विसरून जा लढणे, कारण गोरगरीब लोकांमध्येच असते चळवळीसाठी जगणे आणि मरणे आणि कर्तव्य दक्ष असणे. म्हणूनच तुझ्या चळवळीत सर्वसामान्याचा सहभाग असू दे. म्हणूनच तुझ्या चळवळीत सर्वसामान्याचा सहभाग असू दे. आणि तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू असा असू दे की माणसाच्या माणूसपणाचा त्यात ठसा असू दे. तुझ्या चळवळीचा केंद्रबिंदू असा असू दे की माणसाच्या माणूसपणाचा त्यात ठसा असू दे. जय भीम, नमो बुद्धाय. समतेचा आवाज.